संदर्भामध्ये FDAचे आयुक्त सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांना त्यांनी केलेल्या कारवाईच्या संदर्भात पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य उंचवण्यासाठी उपस्थित सगळे विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनांचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विशेषतः मी सुरुवातीला आयुक्त तुकारामजी मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेली अनेक वर्षांपासून मनसर परिसरामध्ये अवसरी असेल, निरगुडसर असेल किंवा जे दूध उत्पादन किंवा ज्या ज्या डेऱ्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी बल्किलर्स आहेत, अशा ठिकाणी दुधाचं भेसळ करून मोठ्या डेऱ्यांना दूध घालण्याचं काम या भागामध्ये चालत आहे. ही अतिशय निंदनीय आणि निषेध करावी अशा प्रकारची गोष्ट आहे. गेली अनेक वर्षापासून खरं तर प्रदूषणाच्या माध्यमातून मी स्वतः सचिन बांगर असेल, प्रभाकर बांगर असेल किंवा अनेक लोक असतील, आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे आम्ही काढले, अनेक केसेसला आम्हाला सामोरं जावं लागलं. परंतु हे ज्यावेळी तुकारामजी मुंडे यांनी आज हे ओपन केलेलं आहे, मला अतिशय वाईट वाटतं की डिटर्जंट पावडर, पाम तेल, वास न येणारा शॅम्पू किंवा अनेक गोष्टी एकत्र मिसळून तुम्ही त्याचं दूध तयार करून आमच्या चिमुकल्यांना, सामान्य नागरिकांना ते दूध पाजता, हे स्लो पॉयझन पाजता. आणि या भागातली जी यंत्रणा आहे ही सगळी यंत्रणा निद्रिस्त झालेली आहे. ही अतिशय भयावह आणि गंभीर गोष्ट आहे. या गोष्टीचा देखील मी निषेध करतो आणि स्वतःला या भागातले एक प्रभावी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणणारे लोकसुद्धा यावर काहीच बोलत नाहीत. जे लोक या निमित्तानं आता आरोपी म्हणून आलेले आहेत, लोक त्याच्यामध्ये आता अंग काढून घ्यायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट अतिशय भयानक आहे. वाणीसाहेब, तुमची मी बाईट ऐकली, बऱ्याच लोकांचं मी सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्या या गोष्टी उघड केल्यामुळं जनतेपर्यंत या गोष्टी पोचलेल्या आहेत. अतिशय निंदनीय घटना आहे की विचार देखील आपण करू शकत नाही की चिमुकल्यांना आपण विष पाजतोय, नागरिकांना आपण विष पाजतोय आणि याच्यावर FIR देखील, जे FIR झालेले आहेत ते FIR देखील पत्रकारांना मिळत नाही. यापेक्षा गंभीर गोष्ट कोणतीच नाही. निकम बिबट्याचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर यंत्रणा सगळ्या जागृत झाल्या, परंतु बिबट्याचं आंदोलन झाल्यानंतर 1000 लोकांमध्ये फक्त तोंड पाहून लोकांवर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. काल मी एकाचा जामीन देऊन आलोय. म्हणजे ह्या ज्या दुटप्पीपणाच्या गोष्टी आहेत किंवा आंदोलनकर्त्यांमध्ये सुद्धा तोंड बघून त्या ठिकाणी कारवाई करण्याची भूमिका, ही भूमिका देखील प्रशासनाची अतिशय चुकीची आहे. पोलिसांना देखील माझं नम्र विनंती आहे की यामध्ये, या रॅकेटमध्ये जे लोक सामील झालेले आहेत या सगळ्यांना तुम्ही कारवाई केली पाहिजेत. अनेक पोलीस अधिकारी अतिशय सक्षम आहेत, अतिशय स्वाभिमानी आहेत, परंतु काही लोक अगदी सत्तेच्या मध्यस्थी असल्यासारखं वागून लोकांना एकतर्फी कारवाई करून समाजामध्ये चुकीचा संदेश देत आहेत. ही देखील गोष्ट अतिशय भयानक आणि विचार करण्यासारखी आहे. या गोष्टीचं बाकीच्या लोकांनी देखील कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये. प्रशासन हे लोकांच्यासाठी असते, समाजासाठी असते, परंतु तुम्ही जर थोडं बघून लोकांवर कारवाई करत असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आणि निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळं आता ज्या विषयासाठी आपण सगळेजण बसलेलो आहोत, विषय नंबर 1 असा आहे की आम्ही तुकारामजी मुंडे साहेब यांचं सगळ्यात पहिलं आम्ही सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी ही भूमिका घेतलेली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने धाडसत्र चालवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांना समर्थन देऊन भविष्य काळात जर आमची त्यांना गरज लागली तर त्यांच्या मागं, त्यांच्या टीमच्या मागं उभं राहण्याचं काम आम्ही सगळे लोक करणार आहोत. पुढच्या काळामध्ये हे जे रॅकेट आहे, माझी विनंती राहणार आहे, आम्ही सगळेजण जाऊन मुंडे साहेबांना भेटणार आहे. तुम्ही आता एखाद्या आपण जर खत घेतलं, एखादं जर आपण पेस्टिसाईड घेतलं तर त्याच्यामध्ये कोणतं किती घटक आहे त्याच्यामध्ये लिहिलं जातं. त्यामुळे आमची देखील विनंती पुढच्या काळामध्ये असणार आहे. एखाद्या डेअरीचा जर ब्रँड असेल तर त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये स्निग्धांश किती आहे, त्याच्यामध्ये बाकीचं प्रोटीन किती आहे, त्याच्यामध्ये फॅट्स किती आहे, सगळ्या गोष्टी, त्याची डेन्सिटी किती आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या पिशवीवर नमूद करणं गरजेचं आहे. आणि मुंडे साहेबांनी जे सांगितलं की बाहेरच्या ब्रँडचं नाव आहे तोच ब्रँड आत पाहिजे, बाहेर ब्रँड एका नावाचं आज सगळं भेसळीचं दूध लोकांना वाटलं जातं. यासाठी आपण सगळेजण चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत. भविष्य काळामध्ये हे जन आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. मला सांगायला अतिशय वाईट वाटतं, या परिसरामध्ये जेवढ्या दूध डेऱ्या आहेत, या डेऱ्यांच्या पाण्यामुळं
दूषित पाण्यामुळं या भागातले सगळे पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत. तुम्ही कोणत्याही आरोचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही लॅबमध्ये जाऊन चेक करा, एकाही सॅम्पल तुम्हाला त्याचा चांगला येणार नाही. यासाठी देखील आम्हाला पुढच्या काळामध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे. ही मी आपल्या